नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोचित मॅट अभावी कबड्डीचा श्वास गुदमरला. ग्रामपंचायतीत खेळाडू मुलींचा संताप. प्रशिक्षक ऋषिकेश लोहार यांचा कबड्डीला अलविदा. खेळाडू पालक आक्रमक. 8 वर्षाच्या पाठपुराव्यानंतरही मॅट न मिळाल्याने लोहार यांचा कटू निर्णय. ग्रामपंचायतीवर धडक देत मुलींनी मांडली व्यथा. आमदार राहुल आवाडे यांच्याकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी. गेली अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून 4 राष्ट्रीय स्तरावरील आणि 8 राज्यस्तरीय खेळाडूसह अनेक गुणवंत खेळाडू घडवणारे कोल्हापूरचे नामांकित कबड्डी प्रशिक्षक ऋषिकेश मुरलीधर लोहार यांनी सुविधांच्या अभावाला कंटाळून कबड्डी क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संतप्त आणि भावूक झालेल्या कोरोचीतील खेळाडू मुली व त्यांच्या पालकांनी थेट कोरोची ग्रामपंचायत गाठून आपला रोष व्यक्त केला. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळावी, त्यांच्या सरावाला योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांना आधुनिक खेळाची जोड मिळावी, यासाठी मातीच्या मैदानासोबतच कबड्डी मॅटवर सराव असणे अत्यंत आवश्यक बनले आहे. या मॅचसाठी गेल्या 8 वर्षापासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र प्रत्येक वेळी केवळ पोकळ आश्वासनेच हाती आल्याने अखेर प्रशिक्षक ऋषिकेश लोहार यांनी हा निर्णय घेतला. प्रशिक्षक लोहार हे कबड्डीपासून दूर गेल्यास आमचे तर नुकसान होईलच, पण सोबतच कोरोची गावची क्रीडा परंपरा आणि भविष्यातील खेळाडूंचेही मोठे नुकसान होईल, अशी भावना खेळाडूंनी ग्रामपंचायतीसमोर मांडली. मॅट उपलब्ध नसल्यामुळे सध्या मंडळातील 2 गुणवंत मुलींना सरावासाठी रोज दुसऱ्या गावाला जावे लागत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी रांझा पाटील, ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख, संजय कांबळे, विकी माने तसेच युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले उपस्थित होते. खेळाडू व पालकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर ग्रामसेवक व सदस्यांनी स्पष्ट केले की खेळाडूंना मॅट मिळवण्यास आमचा किंवा कोणत्याही सदस्याचा विरोध नाही. आगामी मासिक बैठकीत हा विषय प्राधान्याने ठेवून मॅट उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करू, असे यावेळी सांगितले. ग्रामपंचायतीच्या आश्वासनावर बोलताना मुलींनी एकच सूर धरला की आम्हाला पुन्हा फक्त आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती हवी आहे. आमदार राहुल आवाडे यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालावे आणि आपल्या मतदारसंघातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील व गुणवंत खेळाडूंचे भविष्य अंधारात जाऊ नये, यासाठी त्वरित कबड्डी मॅट उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी खेळाडू ग्रामस्थांनी केली आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज. नमस्कार, मी ऋतुजा संजय अवघडी. मी राष्ट्रीय खेळाडू आहे कबड्डीची. आम्ही इथं ग्रामपंचायत ह्याच्यासाठी आलो की आम्हाला मॅचची सुविधा मिळावी, प्लस आम्हाला सगळ्या इथून काय तर सुविधा मिळावा, ह्याच्यासाठी आम्ही आलेलो. आम्ही 8 वर्ष झालं मॅचची मागणी करतो, ती अजूनपर्यंत काय पूर्ण झालेली नाही आहे. तरी या मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही तिथंपर्यंत आलेलो. पण त्यांनी आता आम्ही मागणी, आज चर्चा अशी झाली की मागणी त्यांनी म्हणले आम्ही निवेदन देतो, करतो असं बोलले. त्यांनी आम्हाला पत्र वगैरे द्या, सगळं द्या, आम्ही करतो बोलल्यात. आम्ही मिटिंगमध्ये घेतो, सगळ्यांच्या चर्चा करतो आणि तुम्हाला अवेलेबल करून देतो. पण आता हे विषय झाला की असा आहे की आता आम्हाला मॅटचं खूप गरजेचं आहे, कारण इतकी वर्ष झालं की 70% झालं मॅटवर कबड्डी आल्या, पण ही आम्हाला आजपर्यंत सुविधा मॅटवर खेळण्याची कधीच मिळाली नाही आहे आणि आम्ही आजपर्यंत कधीच मॅटवर खेळलेलो नाही आहे. आणि ही आम्हाला आता मिळावी. आणि आता आमच्या पुरी दररोज प्रॅक्टिस नुसतं फिटनेस करून जातात, कबड्डीची काहीही प्रॅक्टिस होत नाही, फक्त फिटनेस करायचं, घरी जायचं, एवढंच आमच्या पुरींचं हे चाललं आहे. पण त्याच्यासाठी आम्हाला काही पण करून ह्यावेळी मॅट मिळणं गरजेचं आहे, कारण आमचे कोच पण हे काय मी देतो, करतो, ते करतो, ते करतो, हे 8 वर्ष झालं असंच चाललं आहे. त्यामुळे आमचे कोच पण ह्याच्यातनं आश्वासनला ह्या बळी पडू नये आणि ह्यांच्याकडून काय तेच करू नये म्हणून आमचे कोच पण आता सध्या आमचे मंडळ सोडून जाण्याच्या तयारीत आहे. पण आम्हाला हे करू द्यायचं नाही, कारण आता हे नाही झालं तर आपण हे करणं खूप गरजेचं आहे आणि हे होणं पण खूप गरजेचं आहे. आणि हे नाही झालं तर आमच्या पूर्ण पुरींच्या ह्या पुरी भविष्य आहे, या आजच्या भविष्य आहे आणि भविष्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि ह्याने आता बोलले आहेत या मिटिंगमध्ये की आम्ही सगळं मिटिंगमध्ये मांडतो, करतो, कोटेशन काढतो, हे करतो. पण हे करतो म्हणणं आणि करणं लई फरक आहे. करणंच गरजेचं आहे, आता खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्या पुऱ्या आता ह्या घडणार, ही आता आपली ही पिढी आहे भविष्याची, ही घडवणं लई गरजेचं आहे.
आणि खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही आज इथं मागणी करायला आलतो आणि त्यांनी करतो बोललेत. ह्या 15 दिवसात त्यांनी करतो, आम्ही कोटेशन काढतो, मिटिंगमध्ये मांडतो, ते झाले की तुम्हाला सगळं सांगतो म्हणल्यात, पत्र वगैरे द्या. मग आम्ही ते देतो, आम्ही जे काय आहे सगळं करतो. पण तुमचा पण रिस्पॉन्स तसा यायला पाहिजे की आपण खेळाडूंसाठी काहीतरी करालो आहे बाबा. ह्याच्या आधी ग्रामपंचायतीने केलं आहे आमच्यासाठी, शूज वगैरे दिलं आहे, सगळं दिलं आहे. पण शूजचं दिलं आहे, पण ह्याच्या आधी आम्ही मॅटची ह्याच्या आधीपासून मागणी करतो आहे. पण ह्याच्या आधीपासून मॅट आम्हाला मिळालेलंच नाही आणि हे मॅट मिळणं खूप गरजेचं आहे आणि ह्यावेळी मिळायलाच पाहिजे. हे असं आमची तीव्र इच्छा पण आहे आणि असं पूर्ण आम्ही ह्याच्यानं सांगतो मिळू दे आणि आमच्या कोचसाठी आम्ही करायला तयार आहे सगळं. इथे येऊन आमदार खासदारांनी पण बघून गेलेले आहेत. राहुल आवडे साहेब असतील, धैर्यशील माने साहेब असतील, ह्यांनी सगळ्यांनी इथे येऊन खेळाडूंची परिस्थिती बघून गेलेले आहेत. पण त्यांनी अजून आश्वासनच दिले, हे काय झालेलं नाही आहे. त्यांनी पण त्वरित ह्याच्याकडे लक्ष घालावं आणि ही मागणी पूर्ण करून घ्यावं आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे खेळाडूंना सपोर्ट करावं, हीच खेळाडूंची इच्छा आहे. आणि आता ह्याच्यात काय झालं माहिती आहे का, आमच्या मुली सगळ्या आम्ही मॅटची सुविधा नसल्यामुळं आम्ही बाहेर पोरींना ठेवलेलं आहे प्रॅक्टिससाठी. 5-6 पोरी आमच्या बाहेर आहेत आणि त्यांना मॅटची सुविधा नसल्यामुळे, इथं काय नसल्यामुळे आम्ही त्यांना मॅटवर प्रॅक्टिस करायला मिळायसाठी आम्ही बाहेर पाठवले कशासाठी, कारण त्यांची प्रॅक्टिस चांगली व्हावं आणि मॅटवरच होऊ शकते, कारण आजची कबड्डी मॅटवरच आहे. आणि आता आम्ही त्यांना त्यांच्या पालकांना दिवसाला महिन्याचा त्यांचा 2,500-3,500 5,000 खर्चासाठी घालून त्यांना आम्ही तिकडे पाठवलं आहे कारण फक्त आपल्या कोरोची गावात ही सुविधा नाही आहे म्हणून. मग आमदार साहेब असतील, ह्या सगळ्यांनी आपण आमदार खासदार साहेब असतील ह्याच्यात त्वरित लक्ष घालावं आणि ही त्वरित मागणी पूर्ण करू द्या, हीच आमची सर्व खेळाडूंची इच्छा आहे.